मराठी, ते धडक ते धडक. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक अँब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त अँब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ताच सेव्ह करा. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात ग्रामीण रुग्णालयासमोर 2 गटात जोरदार राडा झालाय. या वादावादीत गारडी येथील सौरभ बाबर आणि सुशांत रसाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या मारहाण प्रकरणी परिसरातील तब्बल 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मारहाण प्रकारामुळे विटा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. ग्रीन हार्वेस्ट, नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. विटा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर झालेल्या जोरदार वादावादीत गारडी येथील सौरभ बाबर आणि सुशांत रसाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तब्बल 13 इसमांविरुद्ध जीवघेणा हल्ला, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गारडी येथील सौरभ सुनील बाबर यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल सोमवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विटा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर आलेल्या सौरभ बाबर यांनी विट्यातील बालाजी मेटकरी याला तुम्ही कुंडलिक गुजलवाड यांना मारहाण का केली असा जाब विचारला. यानंतर बालाजी मेटकरी याने सागर सोनवले व त्याच्या साथीदारांना ग्रामीण रुग्णालयात बोलावून घेतले. यावेळी सागर सोनवले याने आज सौरभ बाबर याला जिवंत ठेवायचे नाही असे म्हणत हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. तर यावेळी अजित मोहिते याने दगडाने डोक्यात मारहाण केली असल्याचे सौरभ बाबर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत सौरभ बाबर याला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सुशांत मारुती रसाळ यालाही बालाजी मेटकरी याने दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यावेळी सागर शिंदे, अनिकेत काकडे, प्रताप फासे, बालाजी मेटकरी यांचा दाजी आणि अन्य 5 ते 6 अनोळखी इसमांनी सौरभ बाबर आणि सुशांत रसाळ या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या मारहाण प्रकरणी सागर सोनवले, अजित मोहिते, सागर शिंदे, बालाजी मेटकरी, अनिकेत काकडे, प्रताप फासे तसेच बालाजी मेटकरी याचे दाजी व अन्य 5 ते 6 अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच या मारहाण प्रकारानंतर विट्यासह गारडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. जिओ मराठी, ते धडक ते धडक.